अर्थातच केबीसी फायटर विपक्ष धार माऊली वॉरियर्स ही मॅच सध्या खेळली जाते आणि जशी मॅचला होईल सुरुवात आवाज ऐकूयात. अर्थातच गोल्डन व्हॉइस ऑफ कुसरून या मातीतला हक्काचा आवाज अर्थातच वैभव चोपदार याच्या माध्यमातून याच्या वाणीमधून मॅचची संपूर्ण कहाणी आपण ऐकूयात. जाऊया वैभवकडे, मॅचची कहाणी ऐकूयात त्याची जुबानी. तोपर्यंत थँक्यू. देऊयात मॅन ऑफ द मॅच विजय, या मॅचचा विजय सावंत या मॅचचा ठरतो मॅन ऑफ द मॅच. विजयला करूयात मॅन ऑफ द मॅच ज्यूसर देऊन सन्मानित. प्रदीप दादा, प्रदीपजी शिंदे साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. एस एस फॅब्रिकेशनचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. थँक्यू सो मच. जाऊया आता मॅचच्या दिशेनं, वैभवच्या दिशेनं. यस, धन्यवाद किरण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या दिवसाच्या ऍज अ समालोचक म्हणून आजच्या दिवसाचा मी प्रारंभ करतोय. जिथे आपल्याला बघायला मिळतोय एकीकडे आहे धार माऊली वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतोय केबीसी फायटर्स हा संघ. पहिला चेंडूवर सन्मान दिला, हलक्या हाताने टोलून काढला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झाला असता तरी इथे मात्र पहिल्या चेंडूवर परतीचा रस्ता नक्कीच आपण नॉन स्ट्रायकर बॅट्समनला दाखवला असता, परंतु इथं योग्य वेळेत पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालाय भूषण आणि पहिल्या चेंडूवर धावसंख्येचा श्री गणेशा करणारा अशी एक चोरटी धाव अंकित झाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवर अर्जुन पवार. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहे भूषण. हा पुढचा चेंडू आडवा बॅटने तडाखा काव कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. लांब 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 षटकार. कर्णधाराला प्रेशर रिलीज करून दिलाय. या वेळेला शॉर्ट पिच लगेच मात्र लेन चेंज केली आहे. या वेळेला जर बघितलं तर अर्जुन आपली लेन चेंज केली आहे. हेच तर अनुभव असतो, हाच तर अनुभव मानला जातो. कारण जसा फुलपिच प्रकारच्या चेंडूवर भूषणच्या बॅट मधून षटकार आला त्यानंतर मात्र अर्जुन आपली लेन चेंज केली. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा पॉवर प्लेचं हे महत्वाचं पहिलं षटक घेऊन आलाय अर्जुन पवार. इथं रूम भरून खेळण्याचा प्रयत्न तरी नक्कीच आशावादी नजरेनं बघितलं जात आहे, परंतु पंच तटस्थ आहेत. चांगला चेंडू पंचांनी दर्शवलाय आणि आता डॉट बॉल आलाय. षटकारानंतर 2 डॉट बॉल टाकण्यामध्ये अगदी यशस्वी झालाय अर्जुन पवार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू डीप मध्ये जातोय. अजय कुंभार चेंडूच्या खाली आहे, डायरेक्ट हिट होईल का? या वेळेला थ्रो तरी कमालायचा होता. अगदी इंचभर अंतर फक्त राहिलंय यष्ट्यांच्या आणि चेंडूंच्या मध्ये. चांगली खेळी आपल्याला बघायला मिळते. तुमची एक चुकी तुम्हाला मात्र एक धावाचा तोटा करून देईल. आणि या वेळेला नक्कीच धावून 2 धावा घेतल्यात. भूषण आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. ओपनिंगची पेअर सलामीवीर दोन्हीही मैदानात दाखल आहेत, चांगल्या स्थितीत बॅटिंग करतायत आणि त्यांच्या विरुद्ध अर्जुन पवार नावाचा हा घातक गोलंदाज. याही वेळेला बॅकफुटवर जाऊन चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या बाजूला कोणताही नसेल. डिक्लेअरचा झोन आहे. पंचांनी दर्शवले 1 धाव आणि या एका धावानं षटक संपतंय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 10 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. बिनबाद 10 धावा. दुपारचं सत्र आहे.
आता जशी जशी खेळपट्टी तापत जाईल तसतसं मात्र इथे वातावरण सुद्धा तापल आणि मात्र वातावरण फक्त वातावरणातच गरमाहट नाही तर प्रत्येकाच्या आचरणामध्ये सुद्धा गरमाट येईल. कारण जसजसं ही स्पर्धा शेवटीला जाईल तसतसं मात्र इथे रोमांच आणि जोश आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक झालंय. 6 चेंडूंच्या खेळीनंतर 10 धावा धावफलकावर. एकही गडी अद्याप बाद झालेला नाहीये. भूषण आणि अशोकची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली जमली आहे आणि आता 30 यार्ड सर्कल क्लिअर केलंय म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर संपली आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील आणि गोलंदाजीच्या मार्कवर एक फिरकी गोलंदाज अजय कुंभार आपल्याला बघायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू. गेल्या हंगामामध्ये जशा बॅट मधून अर्ध 50 अर्ध शतकाची खेळी आपण बघितली होती तो अजय कुंभार गोलंदाजीच्या मार्कवर. राईट ओव्हर द विकेटने समोर अशोक ज्याच्या बॅट मधून एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू इथे पंचांकडे नक्कीच बघितलं जाईल. हा चेंडू स्वतःच्या पायातच आपटलाय बहुतेक अजयनं आणि शहानिशा केली जाईल. काल रात्रीचा प्रवास मुंबईवरून इथपर्यंत केलाय त्यानंतर मात्र बॉडी थोडीशी रेस्ट पोझिशनला असेल आणि इथे मात्र वॉर्मअपच्या अभावामुळे झालेला हा थोडासा त्रास. खरं तर कौतुक करावं लागतं अशा प्लेयरांचं जे मात्र असा भरमसाठ प्रवास करून इथपर्यंत पोहोचतात आणि अशा प्रकारची खेळी सुद्धा करत असतात. मुंबईमध्ये खेळत असताना सुद्धा कोण पुण्यावरून येतो, कोण गावावरून येतो, कोण नाशिकवरून येतो. हे प्रवास खेळून दिवस रात्र कामधंदे करून तिथं खेळणं एवढं सोपं नाहीये. परंतु ही क्रिकेटची आवड आहे, ही क्रिकेटची भूक आहे. ही भूक तुम्हाला सगळं काही करायला लावते आणि पोरं मात्र तो सगळा त्रास सहन करून इथं मात्र चांगलं क्रिकेट खेळत असतात. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला अजय कुंभारच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या वेळेला उचलला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अगदी हातामध्ये जाऊन विसावतोय हा चेंडू आणि या वेळेला बघितला तर मोठा मासा गळाला. गोल्डन आर्म अशोक मोरे मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. पहिला झटका. ढकण्यासाठी पुन्हा एकदा अजय कुंभार सज्ज झालाय. समोर नितीन शिंदे. यावेळेला शॉर्ट टर्मचा हा फटका मात्र फसला गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. आपला फॉर्मचा चांगला नजराना पेश केलाय अजय कुंभार या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. याही वेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. या वेळेला या चेंडूवर जर बघितलं तर उसळी नव्हती. योग्य जेवढा पाहिजे तेवढा वेग मात्र या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाला. चांगली लेंथ इथं अजय कुंभारच्या माध्यमातून टाकली जातीये. इथे कमजोरीवर वार केला जातोय. कुठेतरी ही कमजोरी मात्र सध्या तरी नितीनच्या बाबतीत डोकेदुखी साबित होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय कुंभार. या वेळेला फटका मिडल ऑफ द बॅट झालाय. चेंडू निघून जातोय 6 धावेसाठी. लांब 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 षटकार. त्यानंतर मात्र नितीन कमबॅक. याही वेळेला क्लासिकल फटका. सगळ्यात लांबचा आजच्या दिवसातील षटकार नितीन शिंदे याच्या बॅट मधून.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. एक गडी बाद झालाय. अशोकची जागा भरण्यासाठी नितीनाला पहिले 2 चेंडू नक्कीच त्यानं या खेळपट्टीत अंदाज घेतला. त्यानंतर मात्र त्यानं आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली आणि 2 चेंडूवर 2 षटकार लगावले. आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर आपल्याला बघायला मिळतोय उदय आराखडे. पांडा नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती पूर्ण मोरणा भाग आणि पाटणच्या या पंचक्रोशीत आहे, तो मात्र आज आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावर आलाय. आणि समोर भूषण, एक लेदर बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला भूषण कोळेकर आपल्याला बघायला मिळतोय समोर. राईट आर्म ओव्हर द विकेटने उदय. पहिला चेंडू लेग स्टंप मिस करून जाणारा हा चेंडू पंचांनी अगदी मेहुना स्टाईल मध्ये दर्शवलाय वाईट बॉल. आणि या वाईट बॉल ना अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडतीये. उदय आराखडे एक नवोदित खेळाडू. समोर भूषण आहे. पुढचा चेंडू या वेळेला नक्कीच वाईडरला टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच वळतायत दर्शवतायत. हा आहे वाईट बॉल. पुन्हा एकदा नकारात्मक धावसंख्या जाऊन पुढे पोहोचतीये 24 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उदय. हा उडवलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या अगदी मध्ये जाऊन हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट. आणि लाजवाब हा स्ट्रोकचा मात्र नक्कीच फायदा झाल्याने चेंडू फरार झालाय. 4 धावेसाठी चौकार. आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतो. या वेळेला पायावर येणारा चेंडूला मात्र आपला बॅटच्या साह्याने डिक्लेअरच्या झोन मध्ये ढकलून दिलंय आणि या फटक्यावर धाव फक्त मिळेल 1च. चं ग्राउंड आहे. तुम्हाला जर धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला डीप स्क्वेअर लेग आणि आपण जर बघितलं तर फाईन लेगच्या समोरून तुम्हाला धाव्या बनवायच्या असतात. अशा स्थितीमध्ये तुम्हाला येणारे सर्व चेंडू योग्य दिशेने मारणं गरजेचं असतं. परंतु हा पायावर येणारा चेंडू भूषणनं त्याला डिक्लेअर मध्ये पाठवलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आता राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेतलाय तो उदयनं. या वेळेला सोडून दिला. इथं चांगला जज बघायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. याच्या नंतरचा सामना जर आपण बघितला तर हिंदवी वॉरियर्स वर्सेस अंबिका स्पोर्ट्स एनके स्पोर्ट्स वर्सेस केबीसी फायटर्स. याही वेळेला सोडून दिलाय. लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंच वळतायत दर्शवतायत. यस, इट इज अ वाईट बॉल. या वाईट बॉलनं पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावर. उदय आता मात्र त्याला अनुभव शेअर केलाय शिवा द बॉसनं. आणि बघूया आता शिवानं अनुभव जो शेअर केलाय तो कितपर्यंत फायद्याला येतोय. समोर भूषण आहे. चांगला बॉल, वॉड बॉल. काय चेंडू आहे हा. यॉर्कर योग्य ठिकाण्यावर. दांडी 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 गुल. उदय वर थोडस प्रेशर होतं. त्यानंतर मात्र उदयनं आपला सर्वोत्तम चेंडू आपल्या या ओव्हर मध्ये टाकलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलाय. कृष्णासाठी पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. हा चेंडू खेळून काढलाय. बांधाच्या साह्याने चेंडू आतमध्येच थांबलाय आणि एकाच धावेवर समाधानी व्हावं लागेल. हीच तर या मैदानाची चित्तारकी मैदानाची खासियत आहे. तुम्हाला जर खेळायचं असेल तर मात्र इथं
तुमच्या अंगात चित्ते असणे गरजेचं आहे, तुमच्या अंगात चालाकी असणं गरजेचं आहे. आता नितीन शिंदे स्ट्राईक वर आपल्याला बघायला मिळतोय, एक घातक फलंदाज. याही वेळेला बॅटची कडा कानापर्यंत इथपर्यंत आवाज येऊन पोहोचलाय आणि सांगून गेलाय ही मोठी विकेट आहे. नितीन बॅक टू द पवेलियन. पवार स्वतः संघ मालक, या संघाचा चॉईस प्लेयर आता मात्र आपली पडती बाजू सवरण्यासाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला फेकी होईल का? फेकी झाली, अपील तर जोरदार केली आणि अपील सुद्धा उचलून धरली. यावं लागेल, मोठा मासा गळाला पुन्हा एकदा कृष्णा शिंदे याच्या माध्यमातून ही मिळते विकेट क्रमांक लांब लचक. हे षटक मात्र एकदाच संपलंय आणि आता शेवटचं महत्वाचं हाणामारीचं या इनिंग मधलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर आलाय गोलंदाज प्रणव आपल्याला बघायला मिळतोय, प्रणव कुंभार. आणि बॅटिंग साठी अमोल कोळेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं संघासाठी महत्वाचा षटक, जिथं स्कोर कार्ड वर आतापर्यंत 32 धावा जोडल्या गेल्यात. अशा स्थितीमध्ये प्रणव कुंभार गोलंदाजीसाठी आलाय आणि ही गोलंदाजी कशा प्रकारे असेल, कारण समोर एक लेजंडरी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, महेश पवार. पहिला चेंडू या ओव्हर मधला प्रणव कुंभार वर्सेस महेश, ही जंग मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सोडून दिलाय आणि पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर नकारात्मक धावसंख्या येते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावर 33. पहिला चेंडू अवांतर. त्याच्यानंतर आता बघूयात पुन्हा एकदा प्रणव राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगली ऍक्शन आणि चांगली बॉलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळते. या वेळेला फटका थोडासा बॅटचा बॉटमचा भाग लागून चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे, त्यानं चेंडू चांगला स्टॉप केला, डायरेक्ट हिट होईल का? या वेळेला थ्रो तरी योग्य वेळेवर आला होता, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी आणि बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षित येऊन पोहोचलाय. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारे मात्र या फटक्यावर 2 धावा अंकित झाल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रणव, समोर महेश पवार. बघूया पुढचा चेंडू. हा ही चेंडू थोडासा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु इथं मात्र गोलंदाजानं चांगला चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकणं एक वेगळा कॉन्फिडन्स देत असताना या वेळेला मात्र हा एक नवीन खेळाडूला मात्र हा कॉन्फिडन्स आलाय. हा ही फटका थोडासा बसलाय. पुन्हा एकदा डीपचा क्षेत्ररक्षक चार्ज घेईल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थ्रो तरी चांगला आहे, परंतु बांधावर आहे. इथं अडथळे तुम्हाला भरपूर येतील, अडथळे तुम्हाला पार करावे लागतील. तुमची परीक्षा निसर्ग घेईल आणि या वेळेला मात्र निसर्गाच्या परीक्षेत थोडासा हा क्षेत्ररक्षक फेल झालाय आणि तोपर्यंत धावा धावून घेतल्या 3 धावा आल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या वेळेला फटका चांगला आहे. फटका फसलाय का? उंची आहे आणि लांबी सुद्धा आहे. हो हो हो, हा आहे षटकार अमोलचा बॅट मधून.
आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅटच्या रडार मध्ये आली नाहीये. वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल झालाय. निर्धाव चेंडू आलाय. अमोलच्या बॅट मधून षटकार आलाय. 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधला. बघूया हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा ही बॅटची कडा पाठीमागे शिवा उभा म्हणजे चुकीला माफी नाही. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान असेल. आणि याच्यानंतरच्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो एनके स्पोर्ट्स वर्सेस केबीज फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण मात्र टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपला नाणेफेक केला जाईल. चार षटकांचा खेळ झालाय. 44 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 45 धावांची गरज आहे आणि तो एनके स्पोर्ट्स वर्सेस केबीसी फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस या मंचावर या. जिथं आपल्याला अगदी आकर्षक हा टॉस का बॉस मंच बघायला मिळतोय. कलावती किचन अँड इंटेरियर प्रस्तुत मळाई देवी स्पोर्ट्स आयोजित कुसरून प्रीमियर लीग 2024. यस आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. टॉस का बॉस वर टॉस होईल तोपर्यंत आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चव्वेचाळीस धावा झाल्यात. 45 धावांचं आव्हान आहे आणि अनेक लेजंड खेळाडूकडून सांगितलं जातं की क्रिकेटमध्ये कोणताच स्कोअर हा कधी सन्मानजनक किंवा समाधानकारक नसतो. जेवढ्या धावा जास्त येतात तेवढं मात्र चांगलं फायदेमंद असतो तो क्षेत्ररक्षण करणारा संघ. परंतु या वेळेला 44 धावा माफक धावा नक्कीच आहेत परंतु या रोखायच्या कशा ते गोल्डन आर्म अशोकला चांगलं माहित आहे. आणि त्याच्या समोर जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होते. एकीकडे आहे अर्जुन पवार एपी तर त्याच्या समवेत शिवा. ही ओपनिंगची पेअर केबीसी फायटर्स या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाली आहे. गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर केबीसी फायटर्स या संघाचा थोडासा परफॉर्मन्स निराशाजनक राहिला परंतु जसा मात्र या यंदाच्या वर्षी त्याला या संघामध्ये खेळण्यासाठी चान्स आला तसा मात्र शिवानं सांगितलं होतं गेल्या वर्षाची सगळी परतफेड यंदा मात्र केली जाईल आणि तो त्यानं कॉन्फिडन्स आमच्यापर्यंत दाखवला. आणि आज मात्र बॅटिंगसाठी सलामीवीरच्या जोडीसाठी या संघाकडून मात्र पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय त्याचा साथी अर्जुन पवार आणि
शिवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरुद्ध गोलंदाजीच्या मार्कवर गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं. ज्या वेळेला मॅच फसते त्या वेळेला मात्र ती मॅच हसवण्यासाठी जो येतो मैदानाच्या आत त्याला अशोक म्हटलं जातं. तो अशोक मात्र आपल्या संघासाठी धार मौली वॉरियर्ससाठी मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. सामना आपण लगेच चालू करून घ्यायचा आहे, पण सर जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल दोन्ही कर्णधारांना. आपल्याला नियंत्रित वेळ दिला जाईल, त्या वेळामध्ये आपण आपली इनिंग पूर्ण करायचं हे लक्ष असू द्या. अशोक मोरे गोलंदाजीच्या मार्कवर, समोर आपण बघितलं तर त्याचाच अगदी जिवलग मित्र काळीज आपण बघतोय अर्जुन पवार. राईट आर्म ओव्हर द विकेटने अशोक मोरे या एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट माहित आहेत, या एकमेकांच्या कमजोऱ्या माहित आहेत. आता नक्की तेच केलं जाईल, दुखत्या नसवर नक्कीच हात ठेवला जाईल आणि मात्र आपल्या स्ट्रॉंग पॉइंट वर चांगला भर दिला जाईल. बघूया गोलंदाजीच्या मार्कवर अशोक मोरे आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी समोर एपी आहे. बघूया ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. अशोक वर्सेस अर्जुन. पहिला चेंडू बॅटची कडा लागली होती आणि या वेळेला निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू फुल पिच होता, त्यावेळी त्या चेंडूवर आक्रमण करायचा मानस सुद्धा अर्जुन दाखवला, परंतु बॅटची कडा लागली आहे. चेंडू तिथेच थांबला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय, म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे अशोकची, परंतु एपी यानं अनेक पराक्रम रचलेत, यानं अनेक जणांची मनं जिंकलेत आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर. बघूया हा पुढचा चेंडू. आता खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, त्याच्याकडून थोडासा फंबल. हा इथे मात्र 1 2 3 जण चेंडूंच्या मागे धावतायत आणि बघता बघता चोरीच्या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. चोरून घेतलेली 1 धाव सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आजकालच्या जगामध्ये पोरींचं हृदय चोरणं सोपं आहे, परंतु क्रिकेट मधली धाव चोरणं खूप अवघड आहे आणि या वेळेला मात्र एका धावेचा सर्राईत पद्धतीनं दरोडा टाकला गेलाय. यावेळेला यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. अपील तर जोरदार केली आहे, परंतु ही फुसकी अपील आहे आणि धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपातील 1. चांगला चेंडू, लाजवाब चेंडू आपल्याला बघायला मिळाला अशोक मोरेच्या माध्यमातून. समोर जर बघितलं तर एपी आपल्याला बघायला मिळतोय. हा पुढचा चेंडू. याही वेळेला क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये चेंडू नक्की गेला. 1 धाव तरी कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पुन्हा एकदा. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. बघा पूर्णपणे होमवर्क करून आला एपीचा. अशोकला माहिती आहे जर एपीला शॉर्ट पिच चेंडू टाकला तर त्याला ढगात बघावं लागेल, पण मात्र एपीचा पाय धरून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा राहिला अशोकची गोलंदाजी आणि ही गोलंदाजी खरोखर रामबाण उपाय साबित झाली आतापर्यंत. बांधून ठेवलंय अर्जुनला. पुढचा चेंडू. यावेळेला यू मिस आ हिट. दांडी 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 गुल विक. तर मेहनत करण्याची परतफेड म्हटली जाते, कारण याच खेळपट्टीवर काल जर बघितलं तर पहाटे 4 वाजेपर्यंत ही सगळी पोरं इथं धडपडत होती. अशोक त्यांच्या सगळ्यांच्या अगदी पुढे चालून मात्र सगळी कामं करून घेत होता आणि आज मात्र त्याचीच इथं थोडीशी या खेळपट्टीनं परतफेड केली आहे. अशोकला मात्र साथ देते ही खेळपट्टी. हा पुढचा चेंडू. याही वेळेला हलक्यात, याही वेळेला अपील तर जोरदार आहे. उचलून धरता येईल का? इथे 150 रुपये काटना पडेगा ओव्हर ऍक्टिंग का. आणि निर्धाव चेंडूने षटक संपत्याने षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिर होतीये 5 या आकड्यावर. अतिशय कंजूसपूर्ण गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली.
जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आता जर बघितलं तर आपण ढगांची चादर अगदी सूर्याच्या भोवतालनं जमा झाली आणि या चितरगेच्या मैदानात थोडंसं सावलीचं सावट आलंय आणि या रखरखत्या उन्हामध्ये थोडासा दिलासा नक्की झाला असेल सर्व प्लेयर्सला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक पॉवर प्ले खुला केल्यानंतर मात्र आपल्याला बघायला मिळतोय महेश पवार या संघाचा संघ मालक चॉईस प्लेयर गोलंदाजीच्या मार्कवर आलाय आणि समोर शिवा. पाठीमागचे 6 चेंडू ज्यानं मात्र खालच्या बाजूला उभं राहून आपल्या संघाची पडती बाजू पाहिली तो मात्र आता ही पडती बाजू सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या मात्र स्ट्रायकिंग एंडवर स्वतःला थोडासा वॉर्मअप करतोय. शिवा चांगला खेळाडू आहे, हाईट कम फाईट ज्यादा आहे. बघूया या वेळेला फाईट कशी असेल. पहिल्या चेंडूवर ताकद आणि पहिला चेंडू जर बघितला तर खराब दिशा. पंचांचा इशारा डिक्लेअरची 2 धावा नक्की चांगला फटका होता परंतु दिशा खराब होती आणि या दिशा खराब असल्यामुळे या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. चेंडू तर चांगला होता, या चेंडूवर आपली ताकद दाखवली होती शिवानं आणि आपला मनसुबा अगदी दाखवून दिलाय की शांत बसायला. मी संत नाहीये, मी शिवाय मला तांडव कसा करायचा हे चांगलं माहिती आहे. आणि यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर आपली मनसुबा अगदी दाखवून दिली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 7 धावा धावसंख्येवर जाऊन पोहोचतायत. एक गाड्याच्या मोबदल्यात 7 धावा झाल्या धावफलकेवर. एक चेंडू झालाय आणि आता बघूया आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने महेश पवार आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर. याही वेळेला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला एफर्ट. अमोल कांबळे, बंड्या दादा, लिजेंडरी क्रिकेटर, माळादेवी स्पोर्ट्स संघाचा पाया ज्यांनी रचला तो मात्र तिथे मिड विकेटला उभा होता आणि अगदी सुरेख प्रयत्न राहिला. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जरूर परंतु या एफर्ट साठी अगदी मात्र कौतुक करण्यात आलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय साडी. या वेळेला फटका बसला, क्षेत्ररक्षक आहे का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. झेल घेण्यासाठी थोडीशी संधी जरूर क्रिएट झाली होती परंतु इथे मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि दरम्यान धावा 2 धावून घेतल्यात. महेश पवार जाळ विणतोय, जाळ्यात प्लेयरांना अडकवतोय परंतु थोडासा नशिबाचा 1% बॅट्समनच्या बाजूने जातोय आणि बॅट्समन आतापर्यंत बचावला जातोय. अजय कुंभार ज्याच्या बॅट मधून गेल्या वर्षी अर्धशतकी खेळी आली होती तो अजय कुंभार बघायला मिळतो. या वेळेला चांगला फटका आहे, बांधाच्या साह्यानं चेंडू आतमध्येच थांबलाय, थोडासा फंबल झालाय जरूर महेश परंतु एकच धाव तिथपर्यंत आपल्याला बघायला मिळते. करामती आउटफील्ड आहे. इथं जर तुम्हाला फिल्डिंग करायची असेल तर तुमच्या अंगात चपळता असणं गरजेचं आहे. तुमचा आळस मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्ही मैदानाच्या आत मध्ये येणं गरजेचं आहे. आणि या वेळेला हे सगळे चित्ते कुसरुंडच्या या गावातील सगळे चित्ते मात्र त्या प्रकारचा खेळ सुद्धा आजच्या दिवसामध्ये करतायत. पुन्हा एकदा महेश पवार गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर शिवाय धावसंख्येवर धावा लागल्यात 11 आणि आता शिवा वर खूप सारी आशा आणि अपेक्षा असेल संघाची. या वेळेला स्लोवर 1 चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. या वेळेला परिवर्तन झालंय त्या गोलंदाजीमध्ये. या वेळेला परिवर्तन करावं लागलं ते शिवाला आपल्या अटॅकिंग मोड मध्ये कारण गोलंदाजीनं आपली एक वेगळी धार पकडली आहे. ज्याच्या गोलंदाजीला आहे धार असा महेश पवार आणि सध्या मात्र महेश पवारची गोलंदाजी कमालीची आहे. या वेळेला फटका चांगला आहे, नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, थोडासा फंबल करतोय आणि 2 धावा तोपर्यंत धावून घेतल्या. 3ऱ्या धावेसाठी नक्कीच उत्सुक होता शिवा परंतु त्याला योग्य वेळेत थांबवलंय. 2 धावेनं षटक संपतंय. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1/13 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 1/13. 12 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजे 16च्या सरासरीनं या धावा जमाव्या लागतील आणि अजय आणि शिवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत तर मग या 16 धावा जास्त नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेला मात्र कानमंत्र देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार गेलाय. ज्या ज्या वेळेला ड्रिंक ब्रेक घेतला जातो त्या त्या वेळेला आपण बघितलंय तर मॅच मध्ये
एक पॉइंट येत असतो, टर्निंग पॉइंट येत असतो आणि या वेळेला बघूया तो टर्निंग पॉइंट येईल का. दोन्ही संघाची टीम मीटिंग आपल्याला बघायला मिळते. ड्रिंक ब्रेक घेणं गरजेचं आहे कारण उन्हाचा तडाखा थोडासा जास्त आहे, तापमान सुद्धा आज जास्त आहे आणि अशा वेळेला पाणी प्या, भरपूर प्या आणि बसून प्या, एवढी सगळ्यांना विनंती आहे. जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं जास्त निरोगी राहाल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर कृष्णा शिंदे या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जिथं धावांची गरज आहे 32 आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे 12. अशा स्थितीमध्ये एकीकडे अजय, दुसरीकडे शिवाय आणि गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने कृष्णा शिंदे आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू या ओव्हर मधला, पहिला चेंडू उचलला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी दिली. नितीन होता तिथं, चेंडू मारायचा होता वाशीला, बॉलला झाडाला लागून गेलाय काशीला आणि तोपर्यंत धावून घेतल्या 2. एक्सपिरियन्स खेळाडू अशोक मोरे यष्ट्यांच्या पाठीमागे उभा राहिलाय आणि आता मात्र क्षेत्ररक्षण चेंज केलं जात आहे आणि अशोकवर लक्ष ठेवण्यासाठी कृष्णा आहे. कारण गेल्या वर्षी जर बघितलं तर अशोकच्या माध्यमातून एक निर्णय चुकला होता, 4-5चं कॉम्बिनेशन त्याच्या लक्षात राहत नाही असं त्याचं म्हणणं आहे. कारण त्याला शाळेत गणित विषय नव्हता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा कृष्णा शिंदे. याही वेळेला यू मिस आ हिट, दांडी 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 गुल. गेला अगदी अनुभव, फिल्डिंग लेग साइडला लावली तर नंतर मात्र लेग स्टीप कव्हर मारा करण्यात आला बॅट्समन कडून. तो चेंडू बीट झाला आणि अगदी जर बघितलं तर चेंडून मात्र अगदी स्टंप जमिनीला दान केल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा सज्ज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज करपे, एक घातक फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला फटका चांगला खेचून मारला क्षेत्ररक्षक आहे, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा या दोघांना हेलकावा देतोय, चकवा देतोय. थ्रो सुद्धा चांगला झालाय, 2 धावेवर समाधानी व्हावं लागेल. पंच नक्कीच शानिशा करतायत, चाचपणी करतायत, पडताळणी करतात. त्याच्यानंतर निर्णय आलाय, धावा 2 आहेत. फटका चांगला होता, ऑफ स्टंप वर टाकलेला, अगदी वाइडर लाईन टाकलेला हा चेंडू होता. खेचून काऊ कॉर्नरच्या दिशेने तडाखा लगावला, त्याच्यावर 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूयात. या वेळेला सोडून दिलाय, खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी त्याला अगदी नकारात्मक अशी भूमिका दाखवली आणि अवांतर धावसंख्येत 1ने भर पडली आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय भूषण कोळेकर, ज्यानं बॅटिंग आज चांगली केली आहे आणि आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी थोडासा प्रत्येकाला चार्जअप करत असताना हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू, या वेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे अमोल कांबळे, बंडा दादा, आणि त्याच्याकडून झाली या चुकी. नक्कीच बघितलं तोपर्यंत धावा धावून घेतल्या 2. भरपूर उंच होता हा चेंडू. असे उंच जाणारे झेल
जज करून कॅच करणं एवढं सोपं नसताना अशा वेळेला मात्र चुकी झाली अमोल कांबळे यांच्या माध्यमातून आणि बघितलं तर त्याचा खमियाजा म्हणजे 2 धावा तोपर्यंत धावून घेतल्यात. शिवा आणि सूरज या चित्तारगीच्या मैदानात लहानाचे मोठे झालेले हे 2 खेळाडू आज मात्र टार्गेट चेस होईल का? या वेळेला दिशा से हटके तो पडेंगे फटके. इथे मात्र फटके पडलेत कृष्णाला. एका धावेचा फटका धावसंख्येत 1 ने भर करून देतोय. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये धावसंख्या. पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या बाजूला, यष्टीरक्षक स्वतः जातोय. तो अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव तरी कंप्लीट झाली आणि एकाच धावेवर समाधानी व्हावं लागेल. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे कृष्णा शिंदेच्या. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या वेळेला जर आपण बघितलं तर बॅकफुट वर जाऊन इथं फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडून मात्र उचली घेतली. 1 बाउन्सचा पंचांचा इशारा आलाय. षटक संपतंय आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर राहती 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि समीकरण असेल 6 चेंडू आणि धावा जमवायचे असतील 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. समोर नितीन शिंदे आहे ज्यानं मात्र बॅटिंग आजच्या दिवसात अगदी इम्प्रेसिव्ह केली आहे. तो मात्र आता गोलंदाजीमध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आला. नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला बघायला मिळतोय शिवा आणि स्ट्राईकवर सूरज करपे ज्याच्या बॅटमधून एक चांगला फटका सुद्धा बघायला मिळाला होता. तो सूरज करपे सध्या बॅटिंग स्ट्राईकवर आहे. राऊंड द विकेटने नितीन शिंदे अष्टपैलू खेळाडू धारमावली वॉरियर्स या संघाकडून शेवटचं षटक. 6 चेंडू 23 धावांची गरज. चेस होईल का हा प्रश्न चिन्ह तर नक्कीच आणि या प्रश्नाचं उत्तर काहीच वेळात मिळेल. या वेळेला खुलवा टप्प्याचा चेंडू बॅटची कडा लागली आहे. क्षेत्र पाठीमागच्या बाजूने बघितलं तर घोषांकित आहे परंतु चेंडू आतमध्येच थांबला गेलाय आणि धावा धावून घेतल्यात ती 1. आता 5 चेंडू आणि धावा जमवायचे असतील 22. 5 चेंडू 22 धावा. 4 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. इथे दिशा खराब आहे. ज्या वेळेला दिशा खराब असते त्यावेळेला दशा खराब करायला पंच आतमध्ये उपस्थित आहेत आणि या वेळेला दशा सुद्धा खराब झाली आहे एका धावेना आणि धावसंख्या जाऊन पोचतीये 24 या आकड्यावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा नितीन. या वेळेला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट झालाय चेंडू परंतु इथं जर बघितलं तर पंचांचा इशारा आलाय. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद. फलंदाज जाईल डगआउट कडे. डीजे पहिला चेंडू आपण बघितलं तर 1 धाव. त्याच्यानंतर अवांतर धावेचा एक बॉल आला. त्यानंतर जर बघितलं तर विकेट. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता धावा जर आपण बघितल्या तर 21 जमवायचे आहेत आणि समोर आता जयवंत सावंत आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने वाकडा तिकडा रनअप परंतु बॉल मात्र सरळ आहेत. या वेळेला पुन्हा एकदा यॉर्कर. पुन्हा एकदा बॅटची कडा. पुन्हा एकदा 1 धाव. यष्टीरक्षक थोडीशी कष्ट करेल ना या कष्टानंच मात्र 1 धाव तोपर्यंत अंकित केली आहे. या एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते जाऊन पोहोचतीये 25 या आकड्यावर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा नितीन शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर. राऊंड द विकेटने
या वेळेला फटका उंच आहे, उंची जास्त आहे, लांबी नाहीये आणि इथं झेल घेण्यासाठी सुद्धा संधी चांगली होती. एफर्ट्स तर लाजवाब राहिलेत. हातामध्ये चेंडू तरी टिकला नव्हता, परंतु तिथपर्यंत पोचणं हे खूप धाडसाचं असतं आणि हे मात्र धाडस अगदी मात्र पूर्ण केलंय. हीच तर खासियत असते या नवीन खेळाडूंची. शुभम आपल्याला बघायला मिळतोय. वयवर्ष आपण बघितलं तर 16 असेल आणि अशा स्थितीमध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण. हा चेंडू डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडून विकेट मिळतीये. यस, विकेट आहे. फलंदाज बाद होतोय. लाजवाब गोलंदाजी नितीन शिंदेची. बॅटिंग करत असताना ज्यानं मात्र 2 षटकार लगावले तो नितीन शिंदे आणि गोलंदाजी वर जसा आलाय तसं मात्र झटक्यांवर झटके देतोय. गोलंदाज सॉरी बॅटिंग साठी आपण बघितलं तर साहिल या संघाचा चॉईस प्लेयर, लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग साठी आलाय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. वेगवान चेंडू मात्र इथं साहिलला समजेनासा झालाय. निर्धाव चेंडून षटक संपतंय, इनिंग संपते आणि हा मात्र सामना एकतर्फी आपल्या खिशात घातलाय धार माऊली वॉरियर्स या संघानं. याच्यानंतरच्या सामन्यासाठी मी लगेच आमंत्रित करतो टॉस का बॉस या मंचावर यायचंय. NK स्पोर्ट्स वर्सेस KBC फायटर्स. याच्यानंतरचा नाणेफेक या दोन्ही संघांच्या दरम्यान राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच